ॲडव्होकेट मनीषा अमोल मस्के. मी अमोल निवृत्ती मस्के. आम्ही दोघांनी म्हणजे सुरुवातीला डॉक्टर प्रदीप पवार यांच्याकडे प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घेतली. बरेच दिवस आमची ट्रीटमेंट चालू होती. या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे मेंटली आणि फिजिकली एवढा माणूस असं खचून जातो, खूप असं स्ट्रेस मनामध्ये निर्माण होते. माझी बरेच म्हणजे इंजेक्शन्स हे ते असायचे डॉक्टरांकडे आणि बऱ्याच म्हणजे खूप दिवस ट्रीटमेंट चालल्यानंतरही कुठलाही रिझल्ट आम्हाला मिळाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी स्वतःहून आम्हाला सुचवले की तुम्ही संभू गुरुजींकडे नोदी सेलचा क्लास जॉईन करा. कारण डॉक्टरांना इव्हन लक्षात आलं होतं की मेंटली म्हणजे तुम्ही इतके स्ट्रेसमध्ये आहात की त्यामुळे सुद्धा म्हणजे ट्रीटमेंटचा कदाचित रिझल्ट येत नाही आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला संभू गुरुजींचे नाव सुचवले. डॉक्टरांवर विश्वास ठेवून आम्ही कुठलाही म्हणजे वेळ न घालवता लगेचच संभू गुरुजींशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा क्लास आम्ही जॉईन केला नोदी सेलचा. काहीच म्हणजे क्लास साधारण 15 दिवसाचा आहे तो. क्लासच्या पहिल्या दिवशी जाताना आमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका होत्या की आपण एवढी डॉक्टरांकडे म्हणजे इतक्या फेमस डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतरही म्हणजे कुठलाही रिझल्ट नाही मिळाला. तर साधा 15 दिवसाचा क्लासची म्हणजे रिझल्ट मिळू शकतो किंवा एवढा आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो आणि त्यातनं कन्झ्युम होऊ शकतं यावर म्हणजे अगदी 100% विश्वास ठेवून तर आम्ही नक्कीच गेलो नव्हतो. पण जस्ट डॉक्टरांनी सुचवलं म्हणून ठीक आहे, आता एवढी ट्रीटमेंट घेतल्यानंतर अजून 15 दिवस क्लास करायला काही हरकत नाही म्हणून आम्ही क्लासला जॉईन झालो. क्लासला जॉईन झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे खूप काही समाधान असं नाही वाटलं. जस्ट लेक्चर ऐकले पण ठीक आहे, आज नाही छान खूप समाधान नाही वाटलं, उद्या पुन्हा बघू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही क्लास जॉईन केला, क्लासचं शेड्यूल असं होतं की सुरुवातीला थोडी एक्सरसाइज असायची, मेडिटेशन असायचं आणि त्यानंतर गुरुजींचं लेक्चर असायचं. ते लेक्चर दिवसेंदिवस म्हणजे इतकं इंटरेस्टिंग होत गेलं आमच्यासाठी की त्यातनं स्वतःमध्ये ते स्ट्रेस तर कधी निघून गेला याची म्हणजे कल्पनाही नाही आली. पण त्या लेक्चरनी मनावर इतका छान परिणाम झाला, कॉन्फिडन्स तर फार वाढला. ॲक्च्युली क्लास कशासाठी जॉईन केला होता हे तर आम्ही पूर्णपणे विसरलो होतो. फक्त समोर एवढंच दिसत होतं की आपण खूप कॉन्फिडंट झालो आहे, खूप पॉझिटिव्हनेस आला आहे आणि आपल्याला आता कुठलंही जेही आपण समोर म्हणजे हातामध्ये जेही काम घेऊ ते निश्चितच म्हणजे सफल होणार. आणि त्या पद्धतीने आमचा क्लास दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालला होता. ग्रुप डिस्कशनही खूप छान होतं गुरुजींशी आणि गुरुजींनी इतका कॉन्फिडन्स आमच्यामध्ये भरला होता की मला तर म्हणजे वाटलं होतं की माझ्यासाठी आता आई होणं ही काही म्हणजे खूप दूरची गोष्ट नाही आहे. आणि मी क्लास त्यासाठी जॉईन केला हे मी कधीच विसरले होते. त्यानंतर क्लास दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग झाला. माझ्यामध्ये मी खूप चेंजेस अनुभवायची. स्ट्रेस माझा एकदमच निघून गेला होता. आमचा कॉन्फिडन्स खूप वाढला होता. आणि त्यानंतर आम्ही 3 दिवसाचा जो क्लासमध्ये कॅम्प केला तो अनुभव तर म्हणजे नुसतं कुणाला असं शब्दामध्ये व्यक्त करणंच अशक्य आहे. ते जे क्षण आम्ही अनुभवले ते खूपच सुंदर होते. माझ्याबरोबरचे सगळे जे आहेत साधक सगळ्यांना तो खूप छान अनुभव आला. सगळ्यांमध्ये खूप असे मनाजोगी परिवर्तन झाले आणि काहीच दिवसांनी आणि यात आनंदाची गोष्ट म्हणजे काहीच दिवसांनी आम्हाला आमचा मनाजोगा रिझल्टही मिळाला. म्हणजे आमचा विश्वासच नाही बसला सुरुवातीला की आम्ही आता मम्मी पप्पा होणार आहोत आणि काय म्हणजे खूप आनंदाची गोष्ट होती ती आमच्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे हा रिझल्ट आम्हाला पुन्हा डॉक्टरांकडे न जाता मिळाला. इतका कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्हनेस आमच्यामध्ये आला या क्लासमुळे. बोला. माझं नाव अमोल निवृत्ती मस्के. माझा हॉटेल हा बिझनेस आहे. हॉटेल बिझनेस असल्यामुळे माझं जेवण वेळ बिलकुल पाळल्या जात नव्हती. माझ्या ॲसिडिटीचा देखील मला त्रास झाला. त्या त्रासमुळे मला किडनी इन्फेक्शन देखील मला वाढलं. त्यातनं BP पण हे झालं. हे सगळा स्ट्रेस वाढतच गेला. पण नंतर संभू गुरुजींचा क्लास केला.
गुरुजींचा क्लास केल्यामुळे माझं मेंटली मी एकदम फ्री झालो. माझ्या जेवणाच्या पद्धती वगैरे देखील बदलल्या. मला सुरुवातीला जवळ 4-5 गोळ्या घ्याव्या लागत दररोज. आज मी एकच गोळी घेतो आणि मी फार फार आनंदी आहे. जय हिंद.